नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पुण्यातील पालिकेच्या 5 शाळांचे खाजगीकरण होणार असल्याची एक मोठी बातमी समोर आलेली आहे. पण या निर्णयाचा नेमका पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवर काही परिणाम होणार आहे का? भविष्यातील शिक्षकांच्या काही जागांवर याचा परिणाम होणार आहे का? किंवा या जागा कमी होतील का? याचं आज मी तुम्हाला एक संपूर्ण सत्य, अशी एक न्यूज आणि या शिक्षक भरतीवर होणारा संभाव्य परिणाम आपल्या अगदी सोप्या भाषेत सांगणार आहेत. त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा. चला आपण बघूया नेमकी ही न्यूज काय आलेली आहेत. बघा, पालिकेच्या 5 शाळांचे खाजगीकरण, हे एका वृत्तपत्राची बातमी आलेली आहे. त्या वृत्तपत्राने दिलं आहे की बाबा पालिकेच्या 5 शाळांचे खाजगीकरण होणार आहेत. बघा, पुण्यात स्थायी समितीच्या बैठकीत आज निर्णय. नेमकी काय बातमी आहेत, एकदा आपण थोडक्यात ही बातमी बघूया आणि मग त्याचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे याचा आपण पुढे बघूया. बघा, पुणे महापालिकेच्या 5 शाळा चालविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला प्रति विद्यार्थी 25,000 रुपये देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. CSR निधी बंद झाल्याने महापालिका हा खर्च उचलणार असून पुढील 9 वर्षात 101 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावावर गुरुवारी तारीख 11 स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होईल. बघा, महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील KC ठाकरे विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम शाळा, सोमवार पेठ, कुठल्या कुठल्या 5 शाळा आहेत ते सगळ्यात बघूया आपण, की ज्या आता खाजगीकरणाकडे वळत आहेत. बघा, सगळ्यात पहिली आहेत KC ठाकरे विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम शाळा, सोमवार पेठ, पुणे. दुसरा आहे सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, भवानी पेठ. ओके. तिसरी आहे कैलासवासी अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळा, बोपोडी. चौथी शाळा आहेत मातोश्री इंग्रजी माध्यम शाळा, येरवडा. पुढची शाळा आहेत पूज्य कस्तुरबा गांधी इंग्रजी माध्यम शाळा, कोरेगाव पार्क. या 5 शाळा आकांक्षा फाउंडेशन मार्फत 2007 पासून चालवल्या जात आहेत. येथील विद्यार्थ्यांचा गणवेश, शैक्षणिक साहित्य, इमारतीमधील भौतिक सुविधा, वीज बिल यांचा खर्च महापालिका करते. म्हणजे या महापालिकेच्या शाळा आहेत, या चालवायला दिलेल्या आहेत आकांक्षा फाउंडेशनला आणि याचा सगळा खर्च ही महापालिका करत आहेत. तर मुख्याध्यापक, शिक्षक व अन्य मनुष्यबळाचा खर्च फाउंडेशन देते. मात्र CSR निधी अभावी फाउंडेशनने महापालिकेकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राबवलेल्या निविदा प्रक्रियेत फाउंडेशन पात्र ठरले आहेत. या करारानुसार महापालिका प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 25,000 रुपये फाउंडेशनला देणार आहे. पुढील 9 वर्षासाठी 4,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकूण 101 कोटी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. बघा, आता ह्याच्यावरती काय नेमके लोकांचे काय विरोध आलेला आहेत का, नेमकं काय त्याच्यावरती प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, तर त्या पण आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर बघा, प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांना फटकारले. काय आहे ते प्रकरण? महापालिकेच्या शाळा PPP तत्वावर आकांक्षा फाउंडेशनला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यानंतर तो शिक्षण समितीपुढे न आणता थेट स्थायी समितीला आलेला आहे. यावरून शिक्षण समितीच्या सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावरून समितीच्या काही सदस्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली असता त्यांना त्या पदाधिकाऱ्यांना फटकारले असून या विषयात लक्ष घालू नका अशी तंबी दिलेली आहे. बघा, जे माननीय रामचंद्र कदम जे गटनेते आहे काँग्रेसचे, ते काय म्हणतात की आकांक्षा फाउंडेशनला CSR निधी मिळत नसेल तर त्यासाठी महापालिकेने प्रति विद्यार्थी 25,000 रुपये देण्याचे कारण नाही. अन्य शाळा ज्या पद्धतीने चालवल्या जातात त्याच पद्धतीने या 5 शाळा चालवल्या गेल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव नको. स्थायी समिती काँग्रेस या प्रस्तावाला विरोध करत आहेत. काँग्रेसचा त्याला विरोध पण आहेत. पण आता बघा की नेमकं या गोष्टींचा नेमकं काय होईल. बघा, ह्या ज्या 5 महापालिकेच्या शाळा यांचे जे खाजगीकरण झालेलं आहे याच्यामुळे आपल्या शिक्षक भरतीला काही परिणाम होईल का? आता कसं आहे, मुख्य प्रश्न काय आहेत की याचा पवित्र पोर्टलवर काही परिणाम होईल का? बघा मित्रांनो, जर सरकारी किंवा पालिका शाळा PPP मॉडेलवर किंवा खाजगी संस्थेकडे गेल्या तर अनेक वेळा शिक्षक भरतीचे स्वरूप बदलू शकते. मी शक्यता सांगतोय, मी नक्की सांगत नाही. अजून तशी ठाम न्यूज नाहीये की बाबा हे जे काही शिक्षक भरती होणार असेल इथे हे खाजगीकरणाद्वारे भरल्या जातील की पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जातील याची अजून आपल्याकडे क्लॅरिटी नाहीये. याचा अजून ऑथेंटिकेट अशी माहिती आपल्याकडे अजून आलेली
नाहीयेत. पण याचं शिक्षक भरतीचं स्वरूप जर बदललं तर काय होईल? आता पूर्वी कसं चालत होतं, की जर पालिका ही डायरेक्ट शिक्षक भरती सरकारी प्रक्रिये थ्रू होत होती, बरोबर. पण आता ह्या जर शाळा संस्थेकडे गेल्या आहेत, म्हणजे जे काही खाजगीकरणाकडे गेल्यात, जी काही आता ही आकांक्षा फाउंडेशन आहेत, यांच्याकडे गेलं तर मे बी तिथे कॉन्ट्रॅक्ट किंवा त्यांच्या पद्धतीने ओन रिक्रुटमेंट ज्याला म्हणतो आपण, असं होईल का? हा एक थोडा मोठा प्रश्न पडलेला आहे तिथे. पण त्याची अधिकृत माहिती नसल्यामुळे आपण इथे मी कन्फर्म सांगू शकत नाही, की आता शिक्षक भरती नेमकी काय होईल. पण हा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे, की आता जे काही पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहेत, मग अशा जर खाजगीकरण होत गेलं शाळांचं, तर मग ते कुणाच्या अंडर येणार? पवित्र पोर्टलच्या अंडर थ्रू भरले जाणार, परमनंट शिक्षक भरले जाणार, की ते परत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरले जाणार? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक क्वेश्चन असणार आहे. पण याची जशी ऑथेंटिकेट माहिती आपल्याकडे येईल, तशी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत नक्कीच प्रोव्हाइड करेल. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.